नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर इंजिनियर सुजित वाघ आणि स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या व्हिडिओ ट्युटोरियल सिरीजमध्ये. तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्स ह्या चॅप्टरमधलं टाईप 2चं न्यूमेरिकल. आता टाईप 2 काय आहे, तर टाईप 2 आहे तुमचा series of tuning forks arranged in डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी. तर हे मी घेत आहे यात. तर नक्कीच त्यात आवडेल तुम्हाला की मी ज्या प्रकारे लॉजिक सांगतो, ज्या प्रकारे ट्रिक सांगतो ती नक्कीच तुम्हाला आवडेल. तर टाईप 2 जे सांगितलं तुम्हाला, सेट ऑफ ट्युनिंग फॉर्क्स अरेंज्ड इन डिक्रीजिंग किंवा इन्क्रीजिंग ऑर्डर. मग याच्यासाठी जो फॉर्म्युला वापरायचा आहे ना, तो फॉर्म्युला मी पहिल्यांदा सांगतो. तर फॉर्म्युला जर तुम्ही रटला ना, FN फ्रिक्वेन्सी ऑफ एन ट्युनिंग फॉर्क इज इक्वल्स टू F1 मायनस वापरायचं असतं ज्यावेळेस डिक्रीजिंग असतं n-1 मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ बीट्स पर सेकंड किंवा त्याला बीट फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणतो आपण. तर हा फॉर्म्युला रटायचा फक्त आणि सोपं आहे, न्यूमेरिकल लगेच करायचं. बघा आता मी तुम्हाला शिकवेल. हा कधी प्रश्न विचारला होता तेही सांगतो तुम्हाला. तर हा क्वेश्चन विचारला गेला होता ऑक्टोबर 2015 मध्ये. आणि किती मार्काचा प्रश्न आहे, तर हा प्रश्न होता 3 मार्काचा त्याला वेटेज होतं. तर व्हिडिओ पूर्ण बघा, संपूर्ण बघा. माझ्या ज्या टेक्निक्स आहेत त्या नक्कीच तुम्हाला आवडतील. व्हिडिओ थोडा लेंदी होतो, बट तुम्हाला इफेक्टिव्ह असेल ते वॉच करणं, वर्थ असेल वॉच करणं. कारण कन्सेप्ट समजला ना, मग व्हॅल्यूज कुठल्या येऊ द्यात, कसं येऊ द्या, न्यूमेरिकल तुम्ही इझिली ते टॅकल करू शकतात. सो हा फॉर्म्युला कधी वापरायचा, ज्यावेळेस डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी असेल आणि फक्त या फॉर्म्युल्यामध्ये F1 प्लस n-1 करायचं मल्टिप्लाइड बाय बीट्स पर सेकंड ज्यावेळेस इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी असेल. ते बघूयात आपण. आता आपल्या केसमध्ये काय, किती ट्युनिंग फॉर्क्स आहे ते बघा पटकन. पहिल्यांदा नंबर ऑफ ट्युनिंग फॉर्क्स किती आहे, तर नंबर ऑफ ट्युनिंग फॉर्क्स आहे 21. ठीक आहे, ओके. थोडं व्हिजिबिलिटीला हे प्रॉब्लेम क्रिएट करू शकतं. तर नंबर ऑफ ट्युनिंग फॉर्क्स आहे आपल्याकडे 21. ट्युनिंग फॉर्क्स अरेंज इन ए सिरीज ऑफ डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सीज. सो म्हणजे असं व्हिज्युअलाइज करा. आता मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो, फिजिक्स इज ऑल अबाउट व्हिज्युअलायझिंग द थिंग. तर व्हिज्युअलाइज करा आणि व्हिज्युअलाइज काय करा की किती ट्युनिंग फॉर्क्स आहेत बाबा. तर हा पहिला ट्युनिंग फॉर्क आहे. ट्युनिंग फॉर्क कुठं वापरला आहे, तर सोनोमीटरचा एक्सपेरिमेंट आहे तिथं वापरला असेल बघा. प्रॉंग्स असतात, स्टेम असतात. सो हा ट्युनिंग फॉर्क आहे, त्याची फ्रिक्वेन्सी F1 आहे, याची F2, याची F3 आहे. लाईकवाईज अशी किती ट्युनिंग फॉर्क्स आहे म्हणजे सिरीजमध्ये 21, F21. कसे ऑर्डर केले, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी. डिक्रीजिंग म्हणजे उतरता क्रम. तर म्हणजे ही मॅक्सिमम, मग ही मॅक्सिमम आणि ही सगळ्यात मिनिमम. F21 वाल्याची सगळ्यात छोटी, F1 वाल्याची सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी. म्हणजे सपोज हा 100 असेल तर हा कमी कमी होत चाललाय आता, असं आपण म्हणूयात यांच्या फ्रिक्वेन्सीत. तर इच ट्युनिंग फॉर्क प्रोड्युसेस 4 बीट्स पर सेकंड विथ द प्रिसिडिंग फॉर्क. मग एक लॉजिकल ट्रिक लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी ही जी असते ना ती हमेशा असते हायर फ्रिक्वेन्सी मायनस लोअर फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू असतात बीट्स पर सेकंड किंवा त्याला बीट्स फ्रिक्वेन्सी आपण म्हणतो. तर इच ट्युनिंग फॉर्क प्रोड्युसेस 4 बीट्स प्रोड्यूस करते पर सेकंड विथ द प्रिसिडिंग फॉर्क. मग हायर मायनस लोअर, आता दोघांपैकी F1 आणि F2 मध्ये मोठा कोण आहे, तर F1 आहे. तर हमेशा असं घ्यायचं. मग हायर मायनस लोअर इज इक्वल्स टू नंबर ऑफ बीट्स पर सेकंड किती आहेत आता, 4 बीट्स पर सेकंड. मग लगेच मी 4 लिहून टाकलं. कॉल इट एज इक्वेशन नंबर 1. दुसरं, इफ द फर्स्ट फोर्क इज अन ऑक्टेव ऑफ द लास्ट फोर्क. आता वरती दिलंय बघा, इफ द फर्स्ट फोर्क इज अन ऑक्टेव ऑफ द लास्ट फोर्क. तर फर्स्ट फॉर्क हा लास्ट वाला जो आहे, लास्ट वाला म्हणजे 21 येतात आता ट्युनिंग फॉर्क आपले. तर ऑक्टेव ऑफ द लास्ट फॉर्क, ऑक्टेव म्हणजे इथं ट्वाइस घेतात. किती घेतात, ट्वाइस, 2 टाइम्स F21. फाइंड द फ्रिक्वेन्सीज ऑफ द फर्स्ट अँड 10th ट्युनिंग फॉर्क. मग F1 ची व्हॅल्यू किती, याला इक्वेशन 2 म्हटलं मी जे दिलंय ते. आणि कितवं, फर्स्ट आणि 10th ट्युनिंग फॉर्क इज इक्वल्स टू काय, असं त्यांनी विचारलंय. सो आता प्रश्न कळाला, सर्वांना कळाला असेल, नसेल कळालं तर परत एकदा व्हिडिओ सुरुवातीपासून बघा, प्रश्न नक्की कळेल. सो इक्वेशन 1, इक्वेशन 2 माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि आता आपला येणार फॉर्म्युला. तो फॉर्म्युला काय आहे बाबा, तर जो सांगितलाय तो फॉर्म्युला जर कळला ना, त्याचं लॉजिक कळलं ना, तर लय सोपा. तर जसं सांगितलं मग असे डिक्रीजिंग ऑर्डर आहे, डिक्रीजिंग असेल तर Fn इज इक्वल्स टू F1 प्लस हमेशा असंच लिहायचं n-1 इंटू बीट्स पर सेकंड. सो आता हे प्लस कधी,
ज्यावेळेस इन्क्रीजिंग ऑर्डर. मायनस कधी? ज्यावेळेस डिक्रीजिंग ऑर्डर. मग आपलं डिक्रीजिंग ऑर्डर येतं, मग लगेच मायनस घेऊन टाकू इथं फॉर्म्युल्यामध्ये. बरं, आता कितवा फॉर्क आहे आपला? 21वा इज इक्वल्स टू फ्रिक्वेन्सी ऑफ 21वा फॉर्क 21 फॉर्क इज इक्वल्स टू F1 माइनस इन ब्रैकेट n-1 मतलब कितना पे 21-1, ये 21 है इसलिए बिट्स पर सेकंड किती है 4. सो लगेच लिहून घ्यायचं F1 मायनस 21 मायनस 20 इज, समजून घ्या हा पूर्ण ब्रॅकेट आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे. 20 गुणिले 4 किती येईल मग आपले आन्सर? 80. 20 into 4. सो F21 कॉल इट एज इक्वेशन नंबर 3 सपोज. ठीक आहे, पहिले 2 इक्वेशन आता तुम्हाला माहिती आहे. आता गंमत काय, तर एकतर ह्या F21 ला आपण रिप्लेस करूयात. F21 वरती लिहिलंय, रिलेशन लिहिलंय, किंवा ह्या F1 ला त्याच्या ऐवजी रिप्लेस करा, असंही तुम्ही करू शकतात. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करा. तर मी काय करतो मग आता की F1 ट्वाइस ऑफ F21 लिहिलंय, लास्ट ट्युनिंग फॉर्क आहे. मग आपण ह्या इक्वेशन 2 मधून याला रिप्लेस करूयात. मग F1 ला जर रिप्लेस केलं तर F21 निघेल मला. सो लेट्स रिप्लेस फ्रॉम इक्वेशन 2. सो फ्रॉम इक्वेशन 2 इन 3. बघा, स्टेप वाईज जर लिहिलं ना तर तुम्हाला तुमची गफलत होणार नाही, तुमचे आन्सर चुकणार नाही आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. F21 इज इक्वल्स टू F1 ला कशाने रिप्लेस केलं? ट्वाइस ऑफ F1 मायनस काय? 80. ओके. सो नाव पुढे काय करता येईल मग बघा. आता हा 80 तिकडे जाईल, हा सॉरी. सो दिस इज F21 आहे ना, नीट बघा. F1 ला कशाने रिप्लेस केलं? ट्वाइस ऑफ F21. सो ह्या F1 ला आपण ट्वाइस ऑफ F21 हे इक्वेशन असं बनलंय, समजून घ्या. बर, मग ट्वाइस ऑफ हा तिकडे गेला F21, हा -80 इकडे आला, -80 इकडे आला तर +80 बनेल. आणि ट्वाइस ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ 21 ट्युनिंग फॉर्क मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ 21 ट्युनिंग फॉर्क. सो काय कॉमन गेली F21. सो 2 - 1 टाइम्स काय? फ्रिक्वेन्सी ऑफ 21 ट्युनिंग फॉर्क इज इक्वल्स टू 80. सो बाय 2 - 1 इज 1. सो फ्रिक्वेन्सी ऑफ 21th ट्युनिंग फॉर्क किती आली बच्चा पाटी? सांगा पटकन, तुम्ही सांगणार आहे 80 आणि फ्रिक्वेन्सीज युनिट असतं हर्ट्स. सो थोडं दिसायला चांगलं दिसेल तर लेफ्ट हँड साईडला अननोन घेऊया आणि त्याची व्हॅल्यू राईट हँड साईडला, म्हणजे डोळ्यांना चांगलं वाटतं अशी सवय असते आपल्याला म्हणून. तर हे जर आन्सर आलं तर आपल्याला मिळेल 1 मार्क. आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ट्युनिंग फॉर्क आणि लास्ट ट्युनिंग फॉर्क काढायची होती. मग F21चं तर मिळालं. आता फर्स्ट ट्युनिंग फॉर्कचं मग F21 माहिती आहे आपल्याला, एक रिलेशन पण मगाशी दिलं होतं काय? F1 इज इक्वल्स टू ट्वाइस ऑफ F21 फ्रॉम इक्वेशन 2. सो फ्रॉम इक्वेशन 2 मग जाऊया, इथं लिहितो मी फ्रॉम इक्वेशन 2 F1 इज इक्वल्स टू ऑक्टेव ट्वाइस ऑफ F21. F21 ची व्हॅल्यू तर मिळाली आहे तुम्हाला. किती मिळाली आहे? वरती आन्सर आलं होतं तुमचं 80 हर्ट्ज आलं होतं. त्याला वाटलंस इक्वेशन 4 वगैरे म्हणून टाका, कितवा असेल ते काउंट बघायचा आणि मल्टिप्लाइड बाय 80. किती मिळालं? 160 हर्ट्ज. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ट्युनिंग फॉर्क इज 160 हर्ट्ज. हे आन्सर मिळालं, याला पण 1 मार्क मिळाला. वरचं आन्सर मिळालं, त्याला पण 1 मार्क मिळालाय. आणि जे वरती प्रोसिजर केली आहे तुम्ही, जे इक्वेशन गिवन इक्वेशन्स वगैरे लिहिले आहेत त्याला 1 मार्क, असे मिळून होतील तुमचे 3 मार्क. आता विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, माझ्या टेक्निक्स ह्या खूप साध्या सरळ सोप्या आहेत आणि कुणालाही समजतील अशा आहे. मला 2007च्या बॅचला मी 12वीला असताना फिजिक्समध्ये मिळाले 97 मार्क 100 पैकी. आतापर्यंत मी ॲज अ टीचर म्हणून झाल्यानंतर एकही विद्यार्थी माझ्या पुढे गेलेला नाहीये, माझं मार्काचं हे रेकॉर्ड तोडलेलं नाहीये. सो मला असं वाटतं माझ्याकडे ज्या टेक्निक्स आहेत ना त्या तुम्ही अवगत कराव्या. सिम्पल आहेत बट इफेक्टिव्ह आहेत. आणि हे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देईल. आणि हे कन्सेप्ट जर समजले ना तुम्हाला, हे बघा, कुठलाही शॉर्टकट नसतो. शॉर्टकट कधी वापरता येतो? ज्यावेळेस तुमची ह्या गोष्टींची प्रॅक्टिस झालेली असते. मग ही प्रॅक्टिस करा, वारंवार करा, तुम्ही इझिली ओरली आन्सर देऊ शकाल. पण आता बोर्डाचा पेपर आहे, स्टेप वाईज लिहायला हवा. न्यूमेरिकल्सला मुलं घाबरतात, पण आपण घाबरायचं नाही, कारण सुजित वाघ सर आपल्यासोबत आहेत. मी एमटेक केलेलं आहे, इंजिनिअरिंग गेट परीक्षा क्वालिफाईड आहे आणि असे न्यूमेरिकल्स तुम्हाला अशा पद्धती सांगेल ना की यू विल फॉल इन लव्ह विथ द फिजिक्स. आणि न्यूमेरिकल्स मोस्टली तुम्ही म्हणताल न्यूमेरिकल सोडायचे नाही, पैकीच्या पैकी मार्क मिळून जातात. बिनधास्त न्यूमेरिकल करायचे, लाजायचं नाही, घाबरायचं नाही. आणि व्हिडिओ जर आवडला असेल
तर मित्र आणि मैत्रिणींना बरोबर नक्की शेअर करायचा. तुमचाच फायदा झाला पाहिजे असं काही नाही, तुमच्या मित्राचा मैत्रिणीचा पण फायदा झाला पाहिजे. बोर्डाला आपल्याला मार्क्स मिळवायचेच आहेत आणि मार्क्स सोडायचे नाही आहेत आपल्याला. ठीक आहे. सो थँक्यू, बाय बाय, सी यू.